आता बॉडी बिल्डिंगचा आणि ओव्हर थिंकिंगचा तसा पाहिला तर संबंध आहे आणि तसा पाहिला तर नाहीये. तर हे फक्त बॉडी बिल्डिंगसाठी नाहीये. जनरल पीपल सुद्धा ओव्हर थिंकिंग जर तुम्ही केलात ना, तर त्याचे खूप वाईट परिणाम वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या शरीरावर होत असतात. कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता जी लागते ना कुठल्याही हां. गोष्टीमध्ये, मग ती अभ्यासात असेल, व्यायामात असेल किंवा सगळ्या गोष्टीत असेल, त्या गोष्टीवर त्याचा नक्की परिणाम होतो. डायजेशन आहे तुमचं, शरीरातल्या अनेक वेगवेगळ्या क्रिया आहेत, हार्मोन असतील. तुमचा फोकस स्टुडंटबद्दल बोलतोय हां. किंवा ॲथलीटबद्दल सुद्धा, की खूप चांगला त्यांनी व्यायाम केलेला आहे. चांगलं डायटही घेतोय, पण त्या ओव्हर थिंकिंगमुळे त्याची रेस्ट होत नाहीये. ओके. हां, मग हां. तो त्या विचारात खूप वेळ राहतोय. मग ते थोडंसं त्यांनी काम केलं पाहिजे, एकाग्रतेवर, त्याच्या ब्रीथिंगवर काम केलं पाहिजे, त्याच्या कोच बरोबर बोललं पाहिजे, पॅरेंट्स बरोबर बॉन्ड चांगला पाहिजे. म्हणजे आपल्या सर्कलमध्ये ओव्हर थिंकिंग आपल्याला का करावं लागतंय? हं. सॅक्रिफाईस इज की ना. काही गोष्टी सोडाव्याच लागतात. मग त्या काय सोडायच्या, कशा सोडायच्या? एक्सपर्टचा गाईडन्स घ्या. पॉसिबल आहे मग बॉडीमधनं.